नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कोकण रेल्वेमध्ये या ठिकाणी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्याबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये पात्रता 10वी उत्तीर्ण असाल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। वेतन तुम्हाला लेवल 1 चा, ज्यामध्ये बेसिक पे 18,000 राहणार आहे। यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन। संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। ही स्पेशल रिक्रुटमेंट असणार आहे, ज्याबाबतची माहिती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारं कॉर्पोरेशन आहे, ज्यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता 2 पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जाणार आहेत। त्यासाठी स्केल ऑफ पे त्यांनी ऑलरेडी मेन्शन या ठिकाणी केलेला आहे, ज्यामध्ये पॉइंट्समन यासाठी लेवल 1 चा पे स्केल जो बेसिक असणार आहे तो 18,000 राहणार आहे। ट्रॅक मेंटेनर आयव्ही अगेन लेवल 1 चा बेसिक पे 18,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आता ही जी भरती होत आहे ती मित्रांनो अशा लोकांसाठी होत आहे ज्यांची जमीन कोकण रेल्वेसाठी प्रोजेक्टसाठी कोणत्या तरी त्या ठिकाणी गेलेली असेल, अशा स्पेसिफिक लोकांसाठीच ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सो जर तुम्ही त्या प्रकारचे प्रकल्पग्रस्त असाल, कोकण रेल्वेमध्ये तुमची जमीन गेलेली असेल, तरच तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता आणि त्याबाबतचीच माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये कोकण रेल्वे कॉर्पोरेशन इन्व्हाइट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ग्रुप डी मधली पदे आहेत, ज्यासाठी ट्रॅक मेंटेनर आयव्ही अँड पॉइंट्समन इंजिनिअरिंग अँड ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये हे पद भरले जाणार आहे, ज्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करायचा आहे। मात्र अर्ज कोण करू शकतात? ओनली लँड लुजर कॅन्डिडेट्स हुज लँड हॅज बीन अक्वायर्ड फॉर द केआरसीएल प्रोजेक्ट। असे लोक ज्यांची लँड ही केआरसीएलची किंवा कोकण रेल्वेच्या प्रोजेक्टसाठी घेतलेली असेल, तेच कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतात। त्यांचे कोण कोण अप्लाय करू शकतात बघा, जे स्वतः ज्यांची जमीन गेलेली आहे ते, किंवा त्यांचे स्पाऊस, ज्यामध्ये वाईफ हजबंड असतील, सन डॉटर ग्रँडसन अँड ग्रँड डॉटर, यांच्यासाठीच ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। मात्र जर तुम्ही यापैकी कोण असाल तर नक्की अप्लाय करा, कारण या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी असणार आहे आणि या ठिकाणी तुमचं एक्झाम मार्फत एका सिलेक्शन होणार आहे। 10वी पास वर तुम्हाला अर्ज सुद्धा करता येणार आहे। यामध्ये बघू शकता वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत, तर तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल वॅकन्सीज पाहता येतील। सिव्हिल इंजिनिअरिंग ट्रॅक मेंटेनर याच्या टोटल 35 जागा आहेत, भरपूर जागा आहेत मित्रांनो। या पदासाठी अप्लाय तुम्ही करू शकता, कन्सिडरिंग की हे फक्त अशा लोकांसाठी भरती होत आहे ज्यांचा जमीन ही केआरसीएल प्रोजेक्टला गेलेला आहे। नंबर ऑफ वॅकन्सीज आपण चांगले आहेत म्हणू शकतो। त्यानंतर ऑपरेटिंग डिपार्टमेंटमध्ये पॉइंट्समनचं पद आहे, याच्या टोटल 44 जागा सुद्धा या ठिकाणी भरल्या जात आहेत। यामध्ये कॅटेगरी वाईज जे विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एक सर्व्हिसमॅनला सुद्धा जागा रिझर्व्ह आहेत, त्या सुद्धा तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। आता यासाठी मित्रांनो क्वालिफिकेशन बघा, दोन्ही पदांसाठी 10th पास फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असेल किंवा रिकग्नाइज्ड बोर्ड असेल, माफ करा, तर तुम्ही अप्लाय करू शकता। हे पद या ठिकाणी हँडिकॅपसाठी अवेलेबल नाही आहे, त्यामुळे तुम्ही 10th पास वर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकता। हे फार महत्त्वाचं आहे। 10वी पास असाल, किती पर्सेंटेज सर, तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। आता या ठिकाणी एज लिमिट बघा, एज लिमिट 18 ते 45 वर्ष राहणार आहे। यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे एज तुम्ही बघू शकता 50 वर्षापर्यंत त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे, अर्थात हे ओपनसाठी 50 वर्षापर्यंत राहणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला अगेन SC ST ला 5 वर्ष रिलॅक्सेशन, एक सर्व्हिसमॅनला अगेन 3 वर्ष 8 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही जर एज कॅल्क्युलेट केलं तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होऊ शकता अर्ज करण्यासाठी। पुढे बघा या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे, तर पहिला तर तुमची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, फिजिकल एफिशियन्सी टेस्ट आणि मेडिकल एक्झामिनेशनद्वारे तुमचं त्या ठिकाणी मित्रांनो फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। यासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे, ऑनलाईन अप्लाय करायचा आहे तुम्हाला या पदांसाठी। सो रिक्रुटमेंट प्रोसेस बाबतची अधिक माहिती सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर बघा एक्झाम जी असणार आहे ती टेंटेटिव्हली या ठिकाणी सप्टेंबर 2025 मध्ये होईल असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। त्याची डेट त्यांनी ऑलरेडी अवेलेबल केलेली आहे। एक्झामचा फॉर्मॅट तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये पाहता येईल। आता यासाठी एक्झामिनेशन फी बघा, ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी 885 रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे। जर तुम्ही ओपन OBC EWS कॅन्डिडेट असाल तर, जर तुम्ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल मायनॉरिटीज किंवा EBC मध्ये असाल, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, तर तुम्हाला एक्झाम फी भरण्यापासून एक्झाम केलेला आहे। विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही त्या ठिकाणी, माफ करा, फी शॅल बी रिफंडेड, तुमची ही जी फी आहे ती तुम्ही एक्झाममध्ये अपियर झाल्यानंतर रिफंड होणार आहे या कॅटेगरीच्या लोकांना। अर्थात तुम्हाला सध्या फी भरायची आहे, मात्र ती नंतर रिफंड होणार आहे, इतरांना ती रिफंड होणार नाही आहे। या व्यतिरिक्त जे या ठिकाणी मित्रांनो कॅन्डिडेट आहेत ते अप्लाय करताना ही सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी फी जी आहे ती भरू शकतात।
त्यानंतर बघा अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे, तर अप्लाय करण्यासाठी KRCLच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करू शकता, कोकण रेल्वेच्या, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. यासाठी तुम्ही बघू शकता 4/7/2025 ला जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 23/7/2025 पर्यंत 12/8/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अप्लाय या ठिकाणी करायचा. या पदांसाठी सो नक्कीच एक चांगली संधी आहे असं आपण म्हणू शकतो अशा कॅन्डिडेटसाठी. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.